श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आजचा विषय मी आपल्याला सांगणार आहे की आपलं दत्त जयंती येणार आहे. दत्त जयंती आहे 26 तारखेला. 26 डिसेंबर या दिवशी दत्त जयंती आहे. दत्त सप्ताह आपला चालणार आहे. तर गुरुचरित्राचं जे पारायण असेल आपलं, त्याचा मी व्हिडिओ दुसरा बनवणार आहे. त्याची माहिती मी नंतर देणार आहे. तर आता मी आपल्याला, जर तुम्हाला काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, घराविषयी असू द्या किंवा संततीविषयी असू द्या, अशा बऱ्याचशा काही प्रॉब्लेम असतील किंवा अडथळे असतील, तर त्याच्या दूर करण्यासाठी तुम्हाला सांगेल की आपण स्वामी चरित्र सारामृत जे आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. हा ग्रंथाचं पारायण म्हणजे हा ग्रंथामध्ये आपल्या महाराजांचं सगळं काही दिलेलं आहे. ज्या कथा आहेत, जे सार आहे की सेवेकराने कसं व्हावं एखाद्या, तर ते पूर्णपणे दिले. महाराजांविषयी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे शिकायला मिळतात आपल्याला या अध्यायामधून किंवा या ग्रंथातले जे अध्याय आहेत त्याच्यामधून. तर या ग्रंथात जे आहे ते महाराजांचा प्राण आहे असं बोललं जातं, जीव आहे असं बोललं जातं. तर या ग्रंथाचं जर आपण पारायण केले 21 दिवशी, आपण संकल्पयुक्त पारायण जर आपण केले, तर आपल्या सगळ्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात असं सांगतात आणि होतातच. जर मनभावाने तुम्ही स्वतःच्या स्वइच्छेने मनापासून जर तुम्ही सेवा केली, तर निश्चितच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला मदत होतेच आणि होतातच. तर त्याचं पारायण तुम्ही करू शकता. तर व्हिडिओ हा मी लवकर टाकत आहे. तर उद्या आणि परवा मी 2 दिवस बघेल, जसं जमेल तसं टाकेल. मला थोडं बाहेर जायचं आहे म्हणून आधीच टाकते. आणि बऱ्याच लोकांजवळ, सेवेकरांजवळ जर तुम्हाला इच्छा असेल, तर तुमच्याकडे जर हा ग्रंथ अवेलेबल नसेल, तर नक्कीच तुम्ही मठांमध्ये, केंद्रांमध्ये जाऊ शकता. तिथून तुम्ही हा ग्रंथ आणून घ्या. त्या सेवेला म्हणजे तुम्ही खंड देऊ शकणार नाहीत. 6 तारखेपासून आपल्याला सेवा चालू करावी लागेल जर तुम्हाला करायची असेल तर, 21 दिवसाची सेवा. म्हणून ग्रंथ आपल्याजवळ असणं आवश्यक आहे, कारण ग्रंथ हा आपला स्वतःचा हवा. म्हणून मी सांगत आहे की तुम्ही आणू शकतात. जर तुम्हाला दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ जर तुम्हाला नाही मिळाला समजा, तर अक्कलकोटचे जे आहेत ते पण ग्रंथ अवेलेबल असतात. जे पूजा भांडार वगैरे बाहेर असतात, तर त्यांच्यावरती पुस्तकाला म्हणजे आपले पूजेचे सामान मिळतात बघा, तिथे तुम्हाला दुसरा पण असतो. हाच ग्रंथ असतो स्वामी चरित्र सारामृताचा, तो तुम्हाला मिळून जाईल. तर तोही चालेल, हाही चालेल. कुठलाही ग्रंथ घेतला सारखाच आहे. स्वामी महाराजांविषयीच ग्रंथ आहे आणि सेमच आहे. थोडाफार इकडे तिकडे फरक असेल फक्त, पण तुम्ही म्हणजे ग्रंथ आणू शकतात. 6 तारखेला तुम्हाला मग आपल्याला ही सेवा ज्याला कोणाला करायची असेल तो करू शकतो चालू. तर हा ज्या इच्छा असतात त्या इच्छापूर्तीमध्ये बदलत असतात, म्हणजे पूर्ण होत असतात या पारायणाने. पण आपण पारायण कसं करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला सांगेल. तशा प्रकारे तुम्ही पारायण करायचं आहे. हे पारायण आपल्याला 6 तारखेला तुम्हाला सुरू करायचं आहे. त्यांचे नियम अटी काय असतात, संकल्पयुक्त पारायणाचं मी इथे सांगत आहे, बिना संकल्पयुक्त पारायणाचं नाही सांगत आहे. तर संकल्पयुक्त 21 दिवसीय पारायण जे करणार आहेत तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं, त्याच्याविषयी मी व्यवस्थित तर लक्षात घ्या. तर आपल्याला सगळ्यात आधी 6 तारखेला ह्या ग्रंथाचं पारायण करायचंय. म्हणून आपल्याला देवाचं म्हणजे देव धुतो आपण, तेव्हा महाराजांचा जसा रोज अभिषेक करत असतो त्या प्रकारे आपण अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करा, पंचामृताने केला अगदी तरी चालेल, काही हरकत नाही. नंतर साध्या पाण्याने परत तुम्ही करा. तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राने अभिषेक करायचा आहे आपल्याला. महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर महाराजांना हळदी कुंकू लावत नाही, हे लक्षात घ्या. अष्टगंध किंवा चंदन तुम्ही लावू शकतात. हिना अत्तर असेल लावा. तुमच्याकडे वस्त्र असेल तर वस्त्र परिधान करा. महाराजांना फुलं, धूप, दीप दाखवायचा आहे. तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा. आणि त्याच्यानंतर आपल्याला महाराजांसमोर बसायचं आहे. बसल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेणं आणि सोडणं एकच असतं. तर संकल्प घेत असताना आपण काय करायचं, आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर थोडे अक्षदा, हळदी कुंकू आणि फुलं टाकायचं. हा सेल्फी कॅमेरा असल्यामुळे हा माझा उजवा हात आहे, तुम्हाला कोणता दिसेल माहिती नाही. तर आपण उजव्या हातात पाणी, हळदी कुंकू, अक्षदा, फुलं घ्यायचं आहे आणि आपण महाराजांना बोलायचं आहे. तुमचं नाव काय आहे ते बोलायचं आहे. गोत्र तुम्हाला, जसं माझं कौंडिन्य आहे तर तुमचं आता माहिती नसेल तुम्हाला गोत्र, तर तुम्ही काश्यप बोललं तरीही चालेल. तर मी सीमा कौंडिन्य गोत्राची, किंवा तुमचं काश्यप असेल तुम्ही काश्यप बोलू शकतात. 21 दिवसीय तुमची सेवा करत आहे. तुमचं काम काय आहे ते बोलायचं आहे
आणि किती दिवस तुम्ही सेवा करणार आहात, 21 दिवशी सेवा करणार आहे ते तुम्हाला बोलायचं आहे. तुमचं कोणत्या कामासाठी तुम्ही करत आहेत संकल्पयुक्त सेवा तेही तुम्हाला बोलायचं आहे महाराजांना. आणि ही सेवा माझ्याकडून करून घ्या या प्रकारे आपल्याला बोलायचं आहे. बोलल्यानंतर आपण जे पाणी असेल ते खाली तामणात सोडून द्यायचं आहे. याला म्हणतात संकल्प करणं. हा संकल्प आपण सकाळीच करायचा आहे जेव्हा देवपूजा वगैरे करत असतो तेव्हा. आता पुढचं सांगेल की पारायण कधी वाचायचं. तर बघा, तुम्ही जर एकच टाइम ठेवायचा आहे, संकल्पयुक्त सेवा जेव्हा करत असतो तेव्हा एकच टाइम ठेवायचा असतो सहसा करून. तर तुम्ही जर सकाळी 10ला वाचणार आहे तर 10लाच रोज वाचायचा प्रयत्न करायचाच आहे. तुम्ही 1ला म्हणजे संध्याकाळी वाचा, दुपारी वाचा, फक्त 12 ते 12:30 या कालावधीत आपल्याला दत्त महाराजांची कुठलीही सेवा करायची नसते किंवा स्वामी महाराजांची आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते. मग 12 ते 12:30 या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही सेवा कधीही करा, फक्त टाइम एकच ठेवायचा आहे संकल्पयुक्त सेवा असल्या कारणामुळे. तर हा ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे. या ग्रंथ वाचन करायला आपण जेव्हा बसत असतो तेव्हा आपली चटई, आपली स्वतःची मॅट रोज एकच पाहिजे. आणि तीच मॅट जी आपण पहिल्या दिवशी घेणार आहोत तीच मॅट आपल्याला 21 दिवस घ्यायची. जपमाळ आपली एकच पाहिजे, आपली स्वतःची पाहिजे. ग्रंथ आपलाच पाहिजे, स्वतःचाच पाहिजे तो. एवढे नियम हे परफेक्ट पाहिजे आपले संकल्पयुक्त सेवेला. कारण तेव्हाच आपल्या सेवा जे असतात त्या फलित होत असतात. आपण जेवढे संकल्पयुक्तला नियम पाळतो तेवढे. या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला सांगेल की आपण मॅट किंवा आपण बसल्यानंतर टाइम आपला फिक्स घ्यायचा. संकल्प केला गेला, पारायण वाचायला बसतो तेव्हा आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे. स्वामी स्तवन हे आपल्याला नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मिळून जाईल. किंवा तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर यूट्यूबला लावून द्या, सर्च करा, मिळून जाईल तिथे. स्वामी स्तवन वाचतो. कोणतीही सेवा चालू करत असताना आपल्याला स्वामी स्तवन वाचायचंच असतं. त्याच्यानंतरच आपल्याला सेवा चालू करायची असेल. स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आहे. एक माळ घेतल्यानंतर आपल्या कुलस्वामिनी ज्या आहेत, कुलस्वामिनी आईचा मंत्र जो आहे, कुठली कुलस्वामिनी आईचा मंत्र आपला कोणता आहे, 99 मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्रची एक माळ किंवा 11 वेळा आपल्याला मंत्र जप करायचा आहे. कारण कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो तेव्हाच आपण कुठल्याही देवतेची सेवा करत असतो. गुरूंचीही सेवा असली तरी आपल्याला कुलस्वामिनी देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे स्वतःला आणि त्यांनाही सांगायचं आहे आणि महाराजांना पण आपण सांगायचं आहे. त्याच्यानंतर कुलदेवीचा मंत्र बोलायचा आहे. नंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा पहिला अध्याय जो असतो तो वाचन करायला सुरुवात करायची आहे. 1 ते 21 अध्याय. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहे. तर अखंड न थांबता न उठता एका जागी बसून, एका बैठकीत बसून 21 अध्याय वाचणं म्हणजेच एक पारायण, संकल्पयुक्त पारायण असं होत असतं. तर न उठता तुम्हाला 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. हे मी तुम्हाला सांगेल, उठायचं नाहीये. जर तुम्हाला फळ हवं आहे तर तुम्हाला नियम जे असतात ते फॉलो करावे लागतील. जे नियम असतात ते पाळावेच लागतील. आता तुम्ही बोलाल की मला वॉशरूमला जायचंय किंवा असं तसं, तर जात नाहीत. संकल्पयुक्त सेवा असली की जात नाहीत. ह्या गोष्टी खूप नियम म्हणजे आहेत, ते दुसरं काही एक नाही. पण समजा तुम्हाला जास्तच म्हणजे खूप प्रॉब्लेम असेल, तुमच्या शरीराचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे. मग जर गेला तर मग तुम्ही हातपाय म्हणजे धुवून घ्यायचे, स्वच्छ शुचिर्भूत व्हायचं आणि नंतरच मग ज्या अध्यायापासून आपण थांबलेलो आहे तिथून कंटिन्यू पुढे करायचं आहे. या प्रकारे आपण सेवा करायची आहे. तुम्हाला खाली बसायला जमत नसेल, मग ताई मी काय करू, आता खाली मला मांडीवरून बसता येत नाही, तर खुर्ची घ्या, टेबल घ्या, तिथे बसून तुम्ही केलं तरी चालेल. पाठ मांडायचा का किंवा पूजा मांडायची का, पूजा नाही मांडली तरी चालेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांडा, नाही मांडली तरी चालेल. आपल्या देवघरासमोर बसून आपण महाराजांसमोर बसून, मी महाराजांसमोर बसूनच सेवा करत असते, त्या प्रकारे तुम्ही करू शकतात. मंगल कलश आपला असतो देवघरामध्ये, तोच कलश आपला राहिला तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त महाराजांना आपण नैवेद्य जो असतो सकाळी खडी साखरेचा नैवेद्य ठेवून द्यायचा आहे रोजच्या रोज. आणि नंतर आपण जे जेवण करणार आहात तो नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. तर या सेवेला आहे बघा. आता बोलाल की कांदा लसूण वर्ज्य आहे का, तर वर्ज्य केलं तर अतिउत्तम, करा असं मी सांगेल. 21 दिवस जो कोणी करणार आहे, नाही केलं तरी चालेल, पण नॉनव्हेज बिलकुल खायचं नाहीये. 21 दिवस आपल्या घरामध्ये बनणार नाही याची काळजी घ्या. आटिके घरातले ऐकतच नसतील
की म्हणजे नॉनव्हेजच्या बाबतीत तर जो कोणी सेवा करत असणार त्याने मात्र खाऊ नका. घरातले खात असतील खाऊ द्या, पण स्वतः मात्र खायचं नाहीये, हे लक्षात घ्या. उपवास वगैरे करायचं काही करायचं नाही, उपवास नाही किंवा पाठ मांडायचं किंवा काही ते करायचं गरज नाही. आपल्या देवघरासमोर आपण करू शकतो. फक्त आपण जे जेवण किंवा आहार घेणार आहे तो नैवेद्य मात्र महाराजांना दाखवायचा आहे, नंतर आपण ग्रहण करायचं आहे. महाराजांची आरती 2 वेळा आपण आरती घ्यायची. गणपती बाप्पांची आरती घ्या, महाराजांची जी तुम्हाला आरती येईल ती आरती घ्यायची. असं नाही की आपल्या केंद्रातल्याच आरत्या घ्याव्या का, तसं काही एक नियम नाहीये. महाराजांची जी आरती तुम्हाला येत असेल ती आरती तुम्ही घ्यायची आहे. सकाळी संध्याकाळी दोघी वेळ घेतली तर अतिउत्तम. एक वेळ तरी निदान घ्या, पण दोघी वेळ घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. दोघी वेळा आपण जेवण करत असतो तेव्हा दोघी वेळा आपल्याला नैवेद्य महाराजांना द्यायचाच आहे. हे नियम आहेत त्याचे. आता खाली झोपायचं का कुठे झोपायचं तसं काही नियम नाही आहेत. तुमच्या इच्छेनुसार ते गुरुचरित्राला लागू होतात, या पारायणाला लागू होत नाही. आता ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचंच आहे. ज्यांना कोणाला इतर गोष्टींसाठी काही म्हणजे इच्छा असतील त्याच्यासाठी. मात्र संतती प्राप्तीसाठी जर तुम्ही हे पारायण करत असणार 21 दिवसीय, त्याला हा नियम लागू पडत नाही, कारण आपण मूलबाळ होण्यासाठीच ही सेवा करणार आहोत. त्यामुळे त्यांना काही लागू होणार नाही. संततीसाठी जो करेल त्याला. इतर दुसरं कोणत्या सेवेसाठी तुम्ही करत असणार तर हा नियम पाळायचाच आहे ब्रह्मचर्याचा. त्याच्यानंतर ज्यांना संततीसाठी जर तुम्ही करत असणार असं काही घडलं तर तुम्ही केस म्हणजे डोक्यावरून पाणी घ्यायचंय, जे कोणी करणार आहेत महिला त्यांनी, आणि नंतरच आपण सेवेला बसायचं. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते काही म्हणजे एवढं मी डीपमध्ये सांगत नाही सगळ्यांनाच. तर ही सेवा आपल्याला करायची आहे. संध्याकाळी महाराजांना नैवेद्य ठेवायला विसरू नका. रोज महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळ आपल्याला महाराजांना मुजरा करायचाच आहे, हे लक्षात घ्या. आणि एक सांगेल, परान्न भक्षण करायचं नाही या काळामध्ये. कुठे गावाला जायचंच नाहीये. प्रसंग आलाच गावी जायचंच नाहीये. जिथे तुम्ही सेवा चालू केली 21 दिवस तिथेच तुम्ही सेवा करायची आहे आपल्या घरी, तरच सेवा करा. नाहीतर मग तुम्ही म्हणजे स्किप करा, नंतर तुम्ही केली तरी चालेल. पण गावी जायचंय मग मी सेवा करू असं करू नका. सासूचं घर असेल तर एक वेळ चालतं, पण आईच्या घरी म्हणा किंवा दुसऱ्याच्या घरी सेवा चालत नाही किंवा परान्न भक्षण केलेलं चालत नाही. आपली सेवा जी असते ती फलित होण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला खूप पालन कराव्या लागतात. म्हणून सांगेल की त्यासाठी तुम्ही जाऊच नका, घरी आपल्या राहिलं तरीही चालेल. आपण जेव्हा म्हणजे हे करत असो, पारायण वगैरे करत असो, त्यावेळेस जर बघा आळस आला किंवा शिंक आली, अशा काही गोष्टी घडल्या तर तेव्हा आपल्याला यायला नको, पण आलीच, ते नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, तर तेव्हा आपल्याला स्वतःचा कान पकडून आपला गायत्री मंत्र तो 3 वेळा बोलायचा आहे. एवढं मी सांगेल. बाकी काही नाही, कंटिन्यू सेवा चालू करायची. शिंक आली किंवा आळस आला, जांभळी आली तर असं करायचं आहे. बाकी काही नाही. या गोष्टी तुम्हाला पालन करायचे आहेत 21 दिवसाचा. कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणाच्या घरी जायचं नाही. तुम्ही ज्याचं काही बोलाल, ज्याची निंदा नालस्ती कराल, कोणाविषयी काही बोलणार, तुमची सेवा त्यांना जाईल, ते पुण्य त्यांना जाईल. ज्याच्याविषयी बोलणार आहे त्यांना ते पुण्य जाईल. त्यामुळे कोणाचं नाव काढायचं नाही, कोणाच्या नांदी लागायचं नाही. फक्त महाराज, आपण आणि आपली सेवा, बस. या व्यतिरिक्त तुम्हाला जर फळ पाहिजे असेल तर हे नियम पाळावेच लागतील. एवढं मी तुम्हाला सांगेल. बाकी काही एक नाही. तुमच्या घरात नॉनव्हेज बनवत असतील, बनवू द्यायचं, खाऊ द्यायचं. जर ऐकणारे असतील तर 21 दिवस बनवूच नका. पण नाहीच ऐकणारे लोक राहिले तर निदान ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांनी म्हणजे व्यवस्थित सेवा करायची आहे, नॉनव्हेज खायचं नाहीये. आता याचं उद्यापन कसं करायचं ताई, तर उद्यापनाचं साधं आणि सोपं मी तुम्हाला सांगेल. काही एक नाहीये. उद्यापनाच्या दिवशी गोडाचं काहीतरी बनवायचं, महाराजांना नैवेद्य दाखवायचा. तुम्हाला वाटलं 4 सुवासिनींना बोलवा, त्यांची ओटी भरा, तुमच्या इच्छेनुसार करायचंय. त्याचं काही एक उद्यापनाचं नियम वगैरे काही नाही. गरीबाला तुम्ही खाऊ घाला तरीही चालेल, किंवा केंद्रात मठात जा, तिथे तुम्ही दानपेटीत दक्षिणा टाकली तरीही चालेल. तुमचे 6 तारखेला हे आपण पारायण चालू करणार आहोत. त्याच्या आधी एक वेळ तुम्हाला जमलं तर मठात जाऊन महाराजांना सांगा की मी तुमची सेवा चालू करत आहे 21 दिवशी, तेवढी सेवा माझी रुजू करून घ्या. नारळ खडीसाखर हातात घेऊन तुम्ही महाराजांना बोलून या. नाही केंद्रात जायला जमलं तुम्हाला तर आपल्या देवघरात महाराज आहेत, इथे बसून जरी तुम्ही महाराजांना बोललो तरीही चालेल. महाराज सगळीकडे असतात, चराचरात महाराज आहेत. तुम्ही कुठेही जा, तुमच्या सोबतच असणार आहेत महाराज. म्हणून तुम्हाला सांगेल, मठात गेले तर ठीक आहे, नाही बसले तर इथे जरी सेवा केली तरी चालेल. फक्त तुमचा भावच खूप महत्त्वाचा असेल. तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे. मी परत सांगेल तुम्हाला, एक विश्वास पाहिजे की महाराज आहेत, बस.
जर तुमचा विश्वास असला तर अशक्य गोष्टी या शक्य करण्याची क्षमता फक्त महाराजांमध्ये असते. आपण कोणीही नाहीये, ते करता करविणारा सगळं स्वामीनाथ आहेत. बाकी तुम्ही मनापासून सेवा करा, निश्चितच तुम्हाला फलप्राप्ती होईल. कोणाची 3 दिवसात, कोणाची 5 दिवसात, तर कोणाची 21 दिवसात. नक्कीच जी इच्छा असते ती पूर्ण होतेच, एवढं मी तुम्हाला सांगेल. चला मग इथेच थांबते. सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.